नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस.एन. एज्युकेशन या एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी लिंग गुणोत्तर म्हणजे काय हे बघणार आहोत. ते एम-पी-एस-सीसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांवर याच्यावर 100% प्रश्न असतो. तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण यालाच आपण काय म्हणतो की लिंग गुणोत्तर म्हणतो. तर आपल्याला लिंग गुणोत्तरामध्ये हा फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. हा पूर्ण सर्वाधिक लिंग गुणोत्तर आणि हा सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा डेटा आहे. तर आपण हा फॅक्च्युअल डेटा पाठ करणे अत्यावश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 2001च्या तुलनेत 2011ला किती वाढ झाली किंवा किती घट झाली, तर आणि त्याच्यामधला फरकही विचारला जातो. जसे उदाहरणार्थ की 2001ला 922 लिंग गुणोत्तर होते, तर 2011ला 929 झाले. मग त्याच्यामध्ये वाढ किती झाली, तर 7ची वाढ झाली, असा प्रश्न विचारला जातो. आणि भारतामध्ये कसं आहे, तर 2001ला 940 होता आणि 2011ला 943 झाला.